आता जस्ट आपल्याला दवाखान्यातून आणलं तर मित्रांनो आपल्याला आपाचे मित्र भेटायला आल्यात. त्यांना कुठून माहित झालं माहित नाहीये, पण बहुतेक व्हिडिओ बघितला असेल. तर कुठून आला बाबा तुम्ही? आम्ही माळेगाव कारखान्यावरून आलोय. माळेगाव कारखाना. हो. हे माळेगाव आपलं हा, बारामतीच्या हा. पलीकडं. तुम्हाला कसं समजला? आपणचा काल स्टेटस बघितला. टेटस बघितला का? हा, टेटस का युट्यूबला? युट्यूबवर युट्यूबला बघितला वय. युट्यूबला बघितल्यानंतर मी म्हणलं याला आपला तर एकदम जीवाचा माणूस आहे. आपाची आणि तुमची ओळख कस काय? आप्पाची आणि माझी एक सेक्रेटरी कामात आता वय झाल्यामुळं आपण आम्ही एका सेक्रेटरी मध्ये काम करतोय. बर. आणि आप्पाचं काम बघून आम्हाला कधी उशीर झाला तर आप्पा आम्हाला कधी कधी आमचं काम 1 तास अगोदर आम्हाला सोडून जा म्हणायचे, मी करतो तो तिथं. होय. असं सहकार्य केलं आणि आप्पासारखा प्रेमळ माणूस नाही आम्हाला नाही नाही. पहिल्या एक वेळेस फक्त आमची गाठ पडली होती, घर बघून गेलतो हा आणि नवरा बायको चालतो. हा. आणि आता प्रत्यक्षात आम्ही परत नवरा बायको आपण खास भेटायसाठी आलं. नाही नाही. तरी आपण तुम्ही तंदुरुस्त व्हा, लवकर बरं व्हा आणि लवकर जनतेची सेवा करा. जनतेची हा मग ते अहो ते सर्वसामान्य मला सांगा, एखादी पोरगी जर कॉलेजची VP कॉलेजची जर चालली हा आणि तिची रस्त्यात चप्पल तुटली तर आप्पाशिवाय तिला पर्याय नाही. हा. म्हणजे ती जनतेची सेवाच करते, असं काय म्हणतात. बरोबर कोणाचे पैसे असो नसो एखाद्याचं करतात. हा सेवा करतात. आणि ते रिक्षा स्टॉप आमचा तिथं हा. आहे सिटीन चौकातला. हा 100-150 रिक्षावाले आहेत, त्यांना दिवसातून ते 20 वेळा तर तीच कटाळतात चहा प्यायला आपण. एवढा चहा असतात आपण त्यांना. होय. आप्पासारखा प्रेमळ माणूस प्रेमळ सहकार्यालय. आणि आप्पाची पूर्ण फॅमिली हा. ही सगळी देवावानीच आहे. तर आपणच्या फॅमिलीला सर्वांनी सहकार्य करत जा. युट्यूब चॅनलला त्यांना Thank you. सबस्क्राईब करत जा, थँक्यू लाईक करा आणि त्यांची फॅमिली अशीच पुढे भरारी मारावी त्यांच्या family. थँक्यू धन्यवाद मित्रांनो. बघू शकता तुम्ही आपावर प्रेम करणारे आणि आमच्यावर सुद्धा प्रेम करणारे भरपूर सारे लोक येतात. आपाला आपाच्या कामातून आणि माणसाच्या वागण्यातून सगळ्या गोष्टी समजतात की आपा किती प्रेमळ आहेत. घरच्यांना समजायला पाहिजे. बाहेरच्यांना समजतंय. तुम्ही बघा घ्या. नाही आपल्यासाठी आली त्यांना मला. काय मालकाची मित्र आहे. काय नाही, आप्पांसाठी आली. आमच्या मिस्टरांची ही आहे, दोस्त आहे. बर. पहिले ह्यांची ओळख झाली, नंतर तुमची ओळख झाली आपांची तुमच्या. आपाचा स्वभाव कसा वाटला? हो छान आहे स्वभाव. हा. आप्पा आम्ही बिना- आलतो बारामतीत, पण म्हणले चल आता हाय आलोय बारामतीत, चल जाऊ येऊ बघू. ही नात का तुमची? हा, मुलाची- मुलाची मुलगी. तुला गाणं म्हणायचं असं ऐकलं मी. येत म्हण ग बाबू, म्हणून दाखव. shooting चालली बाळा. एक हा येडाई माझा जीव, हा येडाई माझा एकदा जीव. हा, म्हण चॉकलेट देतो. चॉकलेट देतो हा. हा जरी का तर मन की बाळून तसं नाही करायचं, म्हणत जा. लाजते एकदा म्हण तू की. तू बोल म्हणा, मी आपण भेटाय आले. हा तू बोल. तू पिऊ- कशाला- पिऊ सारखं. तिला इसरा. पिवडी सारखीच आहे. तुझं नाव सांग. नाव सांग. निधी. संपूर्ण नाव सांग. निधी सोमनाथ. हा. पप्पाचं नाव काय? सांग की सांग की. हा आणि आडनाव? सगळं सांग. हा. अरे वा. मी भेटायला आली आपणला म्हण, बाबांना भेटायला आली म्हण. वा एक नंबर. ह्या गोष्टी देव मी बाप्पा तुला सुखाचं ठेव म्हण. हा, म्हण देव बाप्पा बाबांना सुखाचं ठेव म्हणा, आपणला सुखाचं ठेव म्हण देव बाप्पा म्हण की. देवीला म्हणा. हा म्हण की देवी बाबा, स्वामी सुखाचं ठेवा म्हणा. आपणला हा 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 बरं वाटू द्या म्हणा. हा म्हण आपणला बरं वाटू द्या म्हण की. स्वामी समर्थ. हा अंबाबाई. हा वा. थँक्यू. ओके. व्हेरी गुड. ह्या गोष्टी तिला 2 केळी खायला आणतो जरा. हा तुला मग आंबा दिला का नाही? छान चांगला लागला. आंबा नाही खात. खाल्ला तिने. खाल्लाय आवडतं थोडा तरी खाल्लाय पण थोडा खाल्ला आंबा आवडतं. आमची पिऊ सारखी थोडी मोठी वाटते. 3 वर्ष चौथं लागलंय. पिवडीला 3.5 वर्ष झाला आमच्या. 3.5. ही 2-1 किती पहिल्या महिन्यातली का ही? जानेवारीतली. जानेवारी फेब्रुवारी फेब्रुवारी 1 तारीख. मग ही बारकी पिवडीपेक्षा पिवडी मोठी आहे. पिवडी जानेवारीतली. हा हिला 3 वर्षे. 23 मधली का? हा? 23 मधली हा का? 23 मध्ये. पिवडी पण 23 मधली. जानेवारीतली ही 2ऱ्या महिन्यातली. होय. बोल काकांना म्हणा थँक्यू.
थँक्यू मन की thank you. शाळेत जायचं हा बाबा थँक्यू व्हेरी गुड परत आम्ही शंभूला घेऊन येणार म्हणा बाळ झाल्यावर आमच्या मामा मन की काका येणार का हा तू शाळेत जाते का कितवीला आहे नाही अजून मला 4 वर्षात झाले जाणार शाळेत जात नाही तो नर्सरीला जाते बोल का की. नर्सरीला जाते का घालायचंय म्हणा आता कधी घालायला नाही, सांग की. पुढच्या वर्षी. तुझी जी ही मोठी बहीण आहे ना अजून एक ती ती नाचलेली कोणत्या दिवशी ना लिकीची मुलगी आहे. लेकीची आणि ही लेखाची ही लेकाची बर बर मग सगळे तिकडेच राहतात काय जवळ एकाच ठिकाणी होय. 2 मुली माझ्या पुण्यात आहेत नाही ती तिथे नाही मोरगावला आहे. कारलीच्या मुलगी अलीकडे. मुलगी कराटेला आहे बर बर तिचं मालक सर आम्ही आहे माळेगावला. ती प्रिन्सिपल आहे मुलगी होय आणि 2 मुली इंजिनियर आहेत त्या पुण्यात आहेत IT मध्ये होय त्यांना हडपसरला फ्लॅट घेऊन दिलाय असं अरे वा वा 10,000 रुपये महिन्यात दिला आम्ही माळेगाव मध्ये आम्ही माळेगावमध्ये. नवरा बायको हा लिओक सून चौघं आम्ही. नाट आणि तुमचं लोक काय काम काम बँकेत आहे. बँकेत का हा. वा 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 छान सगळं शून्यात शिकवलंय आणि सगळं नाही चांगलं नाही केलंय. शून्यात येणाऱ्या माणसालाच त्याची किंमत असते आणि मला देवीच्या गाण्याचा लय नाद आहे मी जिथं जाईल तिथं माझ्या तिथंच ये बघितलं गाणं म्हणा की मग आमच्या म्हणू का? म्हणा म्हणा हा म्हणा आमच्या ऑडियन्सला ऐकू दे तुमचं गाणं तर मित्रांनो आपाचे मित्र देवीच्या गाण्याचं त्यांना खूप वेळ आहे आणि ते आता बघू त्यांचं गाणं ऐकूनच जावा तुम्ही नाही मोबाईलवर नका दाखव नाही तुम्ही म्हणा मी म्हणू का हा हा बघून म्हणता का हा, नाही, बरं आपण नाही म्हणू म्हणा आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय ऐकाळूबाईच्या नावानं चांग भले बोल जेजुरीच्या खंडोबाचा ये ये आंबा ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले ये गयांबा ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले आंबा कलुगलाच ग पाणी पाणी कशान लाली ग लाल आंबा न धुतीला रंग ग माल देवी न धुतीला रंग ग माल ये गयांबा ये ग देवी ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले ये गयांबा ये ग देवी ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले आंबा कलुगळाच ग पाणी पाणी कशान पिव गळत आंबा न धुतीला मळ गवट देवीचा धुतीला मळ गवट ये गयांबा ये ग देवी ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले ये गयांबा ये ग देवी ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले आंबा कलुगळाच ग पाणी पाणी कशान सीता गईल देवीच धुतील पाता गईल आंबाच धुतील पाता गईल ये गयांबा ये ग देवी ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले आंबा कलुगळाच ग पाणी पाणी कशान ताका गवानी जटा धुतिल्या मादे गवानी जटा धुतिल्या शंकरानी ये गयांबा ये ग देवी ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले ये गयांबा ये ग देवी ये कवड्याच्या माळा माळ गळ्यामधीले आई राजा उदे उदे वा 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 खूप छान खूप मस्त मस्त तू आता नाक माझी एक चुटका गाणं बोलू लागेल मला दाखवतो पहा थोडस डोईवर पद म्हण नेते म्हण आणि येडाई माझा जीव ग जीव तुम्ही, येडाई माझा जीव गाणं स्वतः बनवले का कुठ असा हे स्वतः बी बनवतो ना अशी ह्याची बी आपले बनवतो. गायकांचं हा, पण आता ते आता हे गाणं कोणाचं या का तुम्ही बनवलं नाही नाही ही पारंपरिक पद्धतीचं जुनं गाणं आहे जुनं गाणं आहे. देवीचं, हा. हे टीव्हीवर कुठं मोबाईलवर नाही फक्त लिखित आहे. टीव्हीवरचं ह्याचा एखादा चुटका म्हणून जाऊ का तुम्हाला
म्हणजे अगदी चंदन कांबळे हा 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 मला वाटलं चंदन कांबळे आता सरांचे चंदन कांबळेचं एक गीत म्हणतो मी. हा हा नवचंडीवरती आधारित त्यांनी एक गीत काढलेलं होतं. हो 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 आई राजा उदे सदानंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. आ, ये गया आई ग असं वाटत येडमाय वाऱ्यावानी उडाव असं वाटत येडमाय वाऱ्यावानी उडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग माय गळ्यात पडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग माय गळ्यात पडाव नव्हतं माहित मला माझ्या सपनात आली रामाच्या पारी माझी झोप उडाली जिकडं पाव तिकडं माझ्या डोळ्या पुढं आली डोंगराला जाण्याची तयारी ग केली नको अंत ग पाहू दर्शन हे घडावं नको अंत ग पाहू दर्शन हे घडावं दर्शन हे घडावं हार बनून तुझ्या गळ्यात पडावा गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं हार बनून तुझ्या गळ्यात पडावं गळ्यात पडावं ग माय गळ्यात पडावं तुझ्या दरबारात माझ पडल पाऊल अंगावरी आला काटा लागली चावल भावानी भक्तीची वाहीन ग फुलं तुझ्या येण्यान माझ स्वार्थिक झालं गर्व अहंकार तुझ्या चरणी सोडाव गर्व अहंकार तुझ्या चरणी सोडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग माय गळ्यात पडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग माय गळ्यात पडाव झालं समाधान जम पहिली येणा माई पूर्वजन्माची माझ्या होती ग पुण्याई पूर्वजन्माची माझ्या होती ग पुण्याई ताना भाऊ रंजित भक्तीत बुडाव ताना भाऊ पांडू माझा भक्तीत बुडाव भक्तीत बुडाव भक्तीत बुडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग माय गळ्यात पडाव हार बनून तुझ्या गळ्यात पडाव गळ्यात पडाव ग माय गळ्यात पडाव आई राजा दे शपथले बारे आवाज वाद्य नाही आवाज वाद्यच दाखवते वाद्यच म्हणलं नाही गाडी आवाज जाम आहे की तुमचा चारच्या पुढे चालतं आवाज भारी आहे तुमचा आणि मी नाटकात काम केलंय दरोडेखोराचं पहिलं शिरोली होय 45 मुलात पोळ्याच्या मुलांना तुमचा आवाज बिवाज चांगला चढतो की वर किती पाहिजे तेवढा तर सूर जर लागला तर मग अनेक वर जाईल जोर आता तसं तुम्हाला लगेच सांगितलं ना तेवढस प्रॅक्टिस ही म्हणजे कोणी शिकवलं नाही काय नाही ही आई ती म्हणतात ना आंबाबाई लक्ष्मी आहे अगदी मर्याई लक्ष्मी आहे महाराड्यात असते महाराड्या मांगवड्या तिकडे अल्प समाज असतो मागचा महाराष्ट्र म्हणजे गाववर असतं पाटील की आणि अल्प समाज सगळा गावाच्या खाली असतो कारण ती पहिली लोक कशी लोक शूद्र असायचे आपल्याला पावसाळा हा 12 महिने 18 गाव वर्षाशिवाय घालतात नाही असे हा आपल्यातली लोक त्यामुळे ते गाववाल्यांनी प्रत्येक गावात कुठे बी जावा तुम्ही ऑल महाराष्ट्रात युपी बिहार कुठे बी जावा आपला समाज गावाच्या खालतच असतो कधी बी अल्प समाज पण बाबासाहेबांनी आपल्याला एक कलम दिलं कलमाची ताकद आपण अशा लाटल्या करत कलेद्वारे ही कला मला कुणी शिकवली नाही पीटीचा सारे गम माहित नाही ढोलची कशी थाप टाकायची माहित नाही तरी मी देवीच्या गाण्यात ताशा वाजवतो ढोलकी वाजवतो हलगी वाजवतो ढोल वाजवतो
देवीची गाणी कुठला म्हणतो. क्लास नाही काय नाही काय नाही अंगिकाला ही अंगिका. नैसर्गिक अंगिकाला तुमच्या म्हणजे पूर्वजांमध्ये कोणा होती का माझ्यातच आली. मला लहानपणापासून ही देवीच्या गाण्याचा नाद आहे. होय मला कोणी म्हणजे असं न बोलावता माग लागून जायचो. लोकांची पण- पैशासाठी वाटणं व्हायची. मी कधी पैसे घेत नसायचो. माणसाच्या अंगात कला असणं कला लय असावी. गरजेचं आहे. मग पाठशेट तुमच्या आणि माझा एक मित्र आहे माळेगाव कारखान्यावर. त्याला हिचा एक हिडिओ मला हिडिओ दावायचं नाही सवय. मी हा. ते देवीचा पुजारी आहे चौकातल्या बर बर कारखान्यावल्या तुळजाभवानीचा बर पुजारी आहे मी तिथला. होय तर मी ती कॅटशेट दाखवली त्याला व्हिडिओ. हा मला म्हणलं मामा हा मी म्हणलं अरे घरात कोणाला पटाना पोरं इंजिनियर झाली डॉक्टर हा. झाली कलेक्टर झाली मास्तर झाली हा. मी शिकवून केली. आज ह्या पोरीला ती देवीच्या गाण्याचा नाद लागला तर तो मित्र मला म्हणला तुमच्यावाली हा मामा म्हणला ही तुमच्यावर जाणार आहे तुम्ही देवीला आरतीला असल्यावर किती आरास येतो म्हणले. बरोबर असं म्हणजे ही लेकरू त्या पद्धतीत निघाली. आणि नातीची मुलगी बी तुम्ही बघितली डान्स बघितले करते. बघितले तिला बी क्लास नाही तर तिचा डान्स नाचते, बघितलं नाचते. लोक काय म्हणतात माहितीये हा हिला शिकवली असेल कुठेतरी क्लास मध्ये. अजिबात क्लास नाही. बरोबर अंगिकाला आर्थिकाला अंगची कला आली बरोबर बरोबर नैसर्गिक म्हणजे बघा पूर्वी काही लोक म्हणायची ऑर्केस्ट्रा काय त्याला म्हणतो आपण नाट्यकला केंद्र बर. हे पुण्यात नटराज बिटराज असे बरोबर आहेत. बरोबर बरोबर नाट्यकला केंद्रामध्ये जर एखादी मराठ्याची मुलगी किंवा उच्च बामणाची मुलगी नाचली तर तिला नर्तिका म्हणली जाते बरोबर नर्तकी म्हणली जाते. बर. आणि आपल्या अल्प समाजाची एखादी तमाशात किंवा ऑर्केस्ट्रात किंवा नाटकात नाचली तर तिला नाचणारी म्हणली जाते. हा. हा एक फरक माणसाने काढला पाहिजे. हम्म. बरोबर आहे का तुमच्या येते का डोक्यात? बरोबर बामणाची मुलगी किंवा मराठीची मुलगी जर स्टेजवर नाचली तर बरोबर तिला नर्तकी म्हणून तिला शोभलं जात तिला मान दिला जातो. हा. आणि अल्प समाजाची एखादी गरीबाची मुलगी नाचली की तिला म्हणतात नाचणारी निघाली नाचणारी होईल. नाही कला आहे शेवटी पण ते दृष्टिकोन कलेला बघण्याचा बघण्याचा दृष्टिकोन आता माणसाच्या ज्याच्या त्याच्या दृष्टिकोनातून आहे नाही दृष्टिकोन ना झाला पाहिजे. तीच बघ आता आज माणसाने गौतमी पाटील हा, मला हा, सांगा हा. गौतमी पाटील काय बघ एकटी मुलगी हा. देवान दिलं तिला किती भरपूर दिलं आमाप दिलं 4-4 लाख रुपये सुपारी घेते. हा. एकटी बाई 4-4 बॉडी गार्ड आहेत तिला कारण ती पाटील आहे म्हणून. आमच्या गरीबाची एखादी नाचणारी जाऊ दे ना हा. दगडी हाणून तिला खाली पळवून लागेल म्हणजे असा एक भाग आहे गरीबाची काय कला. माणसाच्या चांगले असत नसरा काय माणसाच्या नसतात. माणसाच्या बघण्यावर दृष्टी कला एकच पण माणसाची आता काय म्हणजे आपण काय माणसाने म्हणतो? बघण्याचा हा. भाव वेगळा ठेवला भाव पाहिजे. वेगळा ठेवला आता पाहिजे. मध्ये बी बघायला टीव्हीला दावलं सानिया मिर्झा ती बॅडमिंटन खेळायची. हा काही लोकांनी तिच्या त्या बॅडमिंटन कडे नाही बघितलं हाफ चड्डीकडे बघितलं. म्हणजे काही लोकांचा माणसं- बघण्याचा हा, हा. उद्देश मान- म्हणले तेच- इतकी तेच. बारीक चड्डी घालून ती कशी काय बॅडमिंटन खेळते अहो पण तिला तिथं उड्या मारून खेळायचं पॅन्ट घालून कुठून पडेल का दात पाडायला ती बरोबर. हे असं लोक- तेच म्हणलं लोकांच्या माणसाचा जे त्या बघण्याचा दृष्टिकोन असतो एक हात त्याची म्हणजे त्याची सगळ्याला- विचारसरणी असते. म्हणून तर देवाने सगळ्याला एकसारखं डोकं दिलंय डोळं दिले दात दिले चेहरा दिलाय पण बेहजा एक दिला नाही बेहजा एक वेगळा वेगळा दिलाय पण सगळ्याचा एकसारखं झाल्यावर मग अमेरिकन नाही व्हायचं. तर मित्रांनो बाबांची कला कशी वाटली तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा त्यांचे विचार पण कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा. नमस्कार आणि हा. सर्वांना एक युट्यूब चॅनलला पांडू हा. वाघमारे यांच्या युट्यूब चॅनलला एक मी विनंती करतोय सगळ्या युट्यूबरला हा. की आपणची तब्येत लवकर ठणठणीत होईल, होईल आणि होईल. आपणला लवकर फक्त आज टाकं तोडल्यात तर त्यांना जाऊन देऊ नका 2-3 दिवस कुठं. आपण सगळ्यांचं ऐका. सगळ्यांनी एक विनंती करा आपणला हा. स्टेटस वरती आपणला हे करून की आपण तुम्ही आराम करा फक्त आराम म्हणजे आराम 8 दिवस करा. तुम्ही 9व्या दिवशी कुठं पुण्याला जा निघून काय नाही तुम्हाला बरं वाटणार. झोपलं. चला मित्रांनो धन्यवाद. काकांचा जरा पाहुणचार करतो आणि बाय बाय.